नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे. आणि आपल्या नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनलवरती मी 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग जे आहे ते दाखवणार आहे. एकदम परफेक्ट पफ येण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. तर दोन्हीही ब्लाऊज आपले या इथे 40 साईजचे कटिंग होणार. म्हणजे या चॅनलवरती आपलं कटोरी ब्लाऊज आणि दुसऱ्या चॅनलवरती फोरटक्स ब्लाऊजचं मी प्रिन्सेस ब्लाऊजचं मी ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे. तर इथे सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया. तर उंची पहा 14.5 प्लस 1 15.5. तर इथून असं 15.5 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे मी. इथं उंचीचं मार्किंग करून घेऊया. शोल्डर 5.5 इंच घेणार आहे. अजून एकदा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. मुंडा 6.25 इंच घेणार आहे. एक सरळ लाईन ओढून घेतली. इथे अजून एक सरळ लाईन ओढून घेतली. आता यावरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. छातीचा चौथा भाग किती येतो 10. इथे 10 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबर 33 आहे, त्याचा चौथा भाग 7.25. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घेऊया. तर कधी कधी कंबर जास्त पण असू शकते. पहा 35 इंचापर्यंत 36 इंचापर्यंत सुद्धा कंबर असते 40 साईजमध्ये. तर जशी कंबर असेल त्याचा चौथा भाग करून घ्या. इथून घ्यायचं 1.25 इंच आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे. तर हा पाठीमागचा मुंडा झाला. इथे एक 1.5 इंचावरती आकार एक पॉईंट दिला. इथं कुठे एक सेंटरला असा आकार द्या, पॉईंट द्या एक 1.5 इंचाचा आणि एक तिरकी लाईन ओढून घ्या आणि इथून घ्यायचं 1.5 इंच 0.75 आणि असा आकार द्यायचा. तर एकदम परफेक्ट हे असे आकार येतात पहा. आता इथून गळ्याची रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे. पुढचा गळा असणार आहे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून घेणार आहे 2.5. एक असा बॉक्स तयार करून मी गळ्याला गोल आकार दिला. इथे शोल्डर उतरू नये यासाठी आपण 1.5 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. इथे क्रॉसपट्टी 2.5 इंचावरती. इथेही मी घेणार आहे 2.5 इंचावरती. जर समजा तुमचं शोल्डर पुढे येत असेल म्हणजे हेवी चेस्ट असते. आता इथं अप्पर चेस्ट आपली 40 आहे आणि फुल बस्ट इथं 42 येईल किंवा 44 येईल. तर हेवी बस्ट असल्यामुळे काय होतं कधी कधी शोल्डर खाली येतं. तर त्यावेळेस तुम्ही इथं मी जी 2.5 इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे ना तिथं तुम्ही 2 ते 2.25 इंच क्रॉसपट्टी घ्यायची. यामुळे तुमचं शोल्डर पुढे येण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर होतो. आता ही क्रॉसपट्टी आपण अशी सरळ लाईन आखून आपण ही ओढून घेतली. आता इथे आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला 1.5 इंच. पहा या पद्धतीने. अजून थोडा तुम्ही पुढे दिला तरी काही हरकत नाही. पहा इथून मग असा हा आकार देत आलात ना तरी सुद्धा खूप छान असा आकार तयार होतो. पहा आता इथे मी कटोरी घेणार आहे 6. अजून एकदा मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून घेणार आहे 1 इंच. एक सरळ लाईन ओढली. आता इथून एक तिरकी लाईन ओढायची. थोडंसं वरती घेऊन मी अशी तिरकी लाईन ओढून घेते आणि इथून पहा या पद्धतीने फक्त कटोरीला आकार द्यायचे. एकदम परफेक्ट अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे. आता यामध्ये फक्त हा क्रॉसपट्टीचा भाग जो आहे तो आपल्याला इथं 1/2 इंचाने कपड्यावरती वाढवायचा आहे. बाकी कोणते पार्ट आता आपल्याला कपड्यावर वाढवायचे नाहीत. याची तर आपण वाढीव कटोरी तयार करणारच आहे. आता हा जो साईड पार्ट आहे तो
आपल्याला कमी करायचं आहे, कारण आपण जेव्हा पाठीमागचा भाग कट करतो त्यावेळेस आपण टक्सपासून तिरकं कट करतो, कारण तो टक्स नंतर तिरका होतो कपडा म्हणून कमरेजवळ. तर मग एक भाग मोठा आणि एक भाग छोटा होऊ नये यासाठी इथं हे कट करायचं. जेवढं तुम्ही पाठीमागच्या भागामध्ये कट केलेलं आहे तेवढं इथे हे कट करून काढायचं. आपण अर्धा इंच घेतो तर ते अर्धा इंच या इथे मी मायनस केलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला सांगते, आपण उंची किती घेतली होती, 14.5 प्लस 1 15.5. इथून इथपर्यंत आपण 15.5 उंची घेतली. नंतर शोल्डर घेतलं 5.5 आणि मुंडा घेतलेला आहे 6.25. इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग 10 आणि हे 1.5 इंच मार्जिन. कंबर 33 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.25, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे इथपर्यंत आणि हे 1.5 इंच मार्जिन. 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली. गळा होता 6, त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेला आहे. 6.5 इंच गळा घेतला आणि गळ्याला इथं गोलाकार दिलेला आहे. जर तुम्हाला गळ्याला गोलाकार देता येत नसेल तर इथून तुम्ही किती घ्यायचं आहे, 0.75 एवढं घेऊन तिरकं तुम्ही गळ्याला गोलाकार द्यायचं आहे. पाठीमागच्या मुंड्याला 1.25 इंचावरती आकार दिला आहे आणि पुढच्या मुंड्याला 1.25 इंचावरती आकार दिलेला आहे. 0.75 म्हणजे 1.25 इंच. क्रॉसपट्टी घेतलेली आहे आपण 2.5 इंच. इथे 2.5 इंच, इकडे 2.5 इंच. परत इथं 1.25 इंचावरती आपण क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे. मूळ कटोरी घेतली. इथून 6, अजून एकदा इथं 6 इंचावरती पॉईंट देऊन या इथून हा जो गळा आहे इथून वरती आपण 1 इंच घेऊन एक तिरकी लाईन ओढून इथं आकार दिलेले आहेत. तर पहा, पूर्ण डायग्राम जो आहे तो मी या इथे तुम्हाला दाखवला आहे 40 साईजचा. तुम्ही या पद्धतीने डायग्राम तयार करा. जर तुम्हाला समजत नसेल तर पहा, असा एक स्क्रीनशॉट मारून घ्या याचा, म्हणजे हे तुमच्यासमोर मापे सर्व राहतील आणि त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकाल. तर आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया. इथे पाहू शकता ही मूळ कटोरी आहे. तर अर्धा इंच मी या इथे मार्जिन घेणार आहे जोडण्यासाठी. इथे घेणार आहे 1.5 इंच. पाव म्हणजे 0.25. आता इथे मूळ कटोरी वाढवताना आपण ही 1.5 इंचानेच वाढवणार आहे. इकडे 1.5 इंच घेतलं आणि इकडेही मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने असे आकार वाढवत इथं द्यायचे. पहा, इथपर्यंत हा पॉइंट जोडून घेतला. जोडून घेतल्यानंतर इथं हे किती अंतर आलेलं आहे, 5.5. तर हे सुद्धा 5.5 आलं पाहिजे. तर इथं मी एक पॉइंट दिला आणि हे जे वाढवलेलं आहे पहा टोटल, याचा सेंटर करायचा, मध्य करायचा. इथं मी मध्य करून घेतला. मध्य केल्यानंतर इथे हे 1.5 इंच घ्यायचं. आता जर वाटत असेल तुम्हाला अजून पफ हवाय यामध्ये, तर तुम्ही मात्र मग इथून 1.25 इंच घ्या. ठीक आहे. आणि नॉर्मल पफ हवा असेल तर 1.5 इंच घ्या. इथे अर्धा इंच थोडं वरती जायचं आणि हा भाग असा जोडायचा. पहा, इथे मी हा भाग इथं जोडला आणि इथेही हा भाग मी असा जोडलेला आहे. आता इथे तुम्ही टक्स कसा द्यायचा, एक 1.25 इंच इथं टक्स दिला तरी चालेल. पहा, इथे मी 1.25 इंच घेतलं, इकडूनही मी 1.25 इंच घेतलं. आपली मूळ कटोरी किती आहे, 6. तर पहा, इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर हे शिलाई मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे आणि इकडून हे 3 इंच इथं शिलाई मार्जिन शिल्लक राहील. म्हणजे जी आपण कटोरी वाढवलेली आहे ती बरोबर आहे. अजिबात तुमची ही कटोरी कमी पडणार नाही. जर तुम्ही पहा जास्त असे पसरून जर आकार दिले ना तरीसुद्धा तुमची कटोरी एक्स्ट्रा म्हणजे साईड पार्टपेक्षा खूप मोठी होणार आहे. तर कधीही तुम्ही साईड पार्ट इथे ठेवा. इथं जर समजा हा तुमचा साईड पार्ट आला तर याच्या खाली ही जी कटोरी एक्स्ट्रा आहे ही 1.25 इंच कटोरी एक्स्ट्रा आली पाहिजे. तेवढंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि म्हणजे तुमची कटोरी कमी पण नाही होणार आणि जास्तही नाही होणार. आणि जेव्हा तुम्ही असे खूपच पहा, कोणी आकार वेगळं देतं या पद्धतीने असे, हा कधी कोणाचा पहा आहे मी बघितलेला आहे, आकार यांचे असे खूप वेगळे असतात. ही कटोरी असते पहा अशी, इथून ही वाढवतात आणि ही जशी आपण इथं वाढवतो ना तशी न वाढवता पहा खूप असा बाहेरून असा आकार जातो. इथंच पूर्ण टर्न करतात. तसं न करता पहा या पद्धतीने इथे आपल्याला मार्जिन इथं हवं आहे पप करण्यासाठी, त्यासाठी इथूनच तुम्ही वाढवा. इथून टर्न असा हा पूर्ण
घेऊ नका, त्यामुळे सुद्धा तुमची कटोरी वाढते. तर इथं मी 46चा पूर्ण डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.